सरपंच परिषदेनं दिला काम बंद आंदोलन करण्याचा इशारा। 18 डिसेंबरपासून करणारं आंदोलन। प्रांताधिकाऱ्यांना सादर केले विविध मागण्यांचे निवेदन। विविध मागण्यांसाठी गडिंग्लज येथील पंचायत राज विकास मंचच्या अखिल भारतीय सरपंच परिषदेनं दिनांक 18 ते 20 डिसेंबर पर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। सदर निवेदन परिषदेच्या वतीनं प्रांताधिकारी यांना देण्यात आलंय। या निवेदनात म्हटलंय की ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उत्पन्न वाढ आणि करांची परिणामकारक वसुली या विषयावर ग्रामविकास विभागानं तातडीनं बैठक घेऊन निर्णय घ्यावा। आमदार निधीप्रमाणे स्वतःच्या वॉर्डाच्या विकासासाठी ग्रामपंचायत निधी असावा। ग्रामपंचायत सदस्य भत्ता आणि सरपंच उपसरपंच मानधन थकीत बाकी देण्यात यावी। तसंच त्यात भरीव वाढ करावी। दर महिन्याला न मागता देण्यात यावं। 100% रक्कम शासनानंच द्यावी। विमा संरक्षण देण्यात यावं। शासकीय कमिटीत स्थान देण्यात यावं। टोल माफी मिळावी। शासकीय विश्रामगृहात सवलतीच्या दरात निवासाची व्यवस्था व्हावी। विधान परिषदेच्या निवडणुकीत पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार असावा। शिक्षक पदवीधर यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या 6 विभागातून 6 सरपंच आमदार असावेत। जिल्हा परिषदेमध्ये सरपंच कक्ष आणि मुंबईत निवास व्यवस्था, वाचनालय, कॉन्फरन्स हॉल असे मल्टीपर्पज सरपंच भवन असावं। विकास कामांच्या बाबतीत शहर आणि गावखेड्यांना सारखेच निकष असावेत। ग्रामीण महाराष्ट्र गावखेडी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर कोणत्या पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत याबद्दल श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात यावी। ग्रामपंचायतीनं विकास कामं करून देखील महिनोन्महिने निधी प्राप्त न झाल्याचा विभागनिहाय आढावा घेण्यात यावा। तो तातडीनं देण्यात यावा। भविष्यात विकास कामं पूर्ण करताच निधी देण्याबाबतचा कायदा करण्यात यावा। वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात येणाऱ्या PMFS प्रणालीच्या तांत्रिक अडचणी युद्धपातळीवर सोडवाव्यात। प्रसंगी चेक पेमेंट करण्याची मुभा देण्यात यावी। विकास कामावरून सरपंच आणि सहकाऱ्यांना शिवीगाळ अथवा त्यांच्यावर हल्ला झाल्यास तो शासकीय कामात हस्तक्षेप समजून गुन्हा नोंदवण्यात यावा। लोकसंख्येनुसार दिला जाणारा वित्त आयोगाचा निधी छोट्या ग्रामपंचायतींना तुटपुंजा आणि अपुरा असल्यानं वंचित पायाभूत विकासासाठी दरवर्षी किमान 10 लाख रुपये निधी असावा। याबरोबरच ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्राम रोजगार सेवक, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे। निवेदनावर तालुकाध्यक्ष बसवराज आरबोळे, कार्याध्यक्ष सचिन देसाई, सरचिटणीस संदीप पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कांबळे, जयंत पाटील यांच्यासह अंकुश रणदिवे, राजश्री घेवडे, संजय भटकडली, उत्तम कांबळे, तानाजी रानगे, शिवाजी गवळी आदींसह इतर सरपंचांच्या सह्या आहेत। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।